सर्व आपसातले मतभेद विसरून या ठिकाणी आदिवासींचं जे विराट दर्शन दाखवलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभार आहे, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आजपर्यंत आदिवासी एक नाही, आदिवासी हा विखुरलेला आहे वेगवेगळ्या संघटनांमध्ये, वेगवेगळ्या पक्षांमध्ये, आणि याचाच फायदा आपल्या इतर लोकांनी घेतलेला आहे। जर आपण अशा प्रकारचं दर्शन त्यांना दाखवलं असतं तर आजही त्यांना अशा प्रकारची हिंमत दाखवता आली नसती, आम्हाला आदिवासीच घाला। या देशामधल्या 52 जाती अशा आहेत की त्या सर्व म्हणतात आम्हाला आदिवासीच घाला, आम्हाला एसटी करा। का? तर आपण एकत्रित नाही, आपण संघटित नाही। महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या 47 जाती आहेत आणि या 47 जातींना आपल्याला आरक्षण दिलेलं आहे। मगाशी गावित साहेबांनी सांगितलं तसं हे आरक्षण कोणीतरी आपण मागितलं म्हणून दिलेलं नाहीये, त्याचा सर्वे झालेला आहे, घटनेमध्ये त्याची तरतूद आहे आणि घटनेप्रमाणे आपल्या आदिवासीला 7% रिझर्वेशन, 7% आरक्षण हे दिलं गेलेलं आहे। परंतु आपल्या अज्ञानाचा फायदा, आपल्या विस्कळीतपणाचा फायदा या अनेक जाती हे घेण्याचा प्रयत्न करतायत। आज देशाला स्वातंत्र्य 65 वर्ष झाले, एकही आदिवासी मध्ये कोणी घुसू शकलेला नाही। त्याने किती म्हणो, धनगर असो कोणी असो, कोणालाही घुसता येणार नाही, त्याला काही प्रोसिजर ठरलेला आहे। आपली ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटी आहे, अनुसूचित जाती सल्लागार समिती आहे, महाराष्ट्राची आहे, त्या समितीकडे हा प्रश्न पहिला जातो। आदिवासींसाठी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे पुण्याची। या पुण्याची संशोधन संस्था अशा प्रकारचा अभ्यास करते आणि आदिवासी कोणाला म्हणायचं, या देशामधला आदिवासी कोण, याचे काही निकष ठरवलेले आहेत। परंतु हे निकष बघायचं नाही, फक्त राजकीय दृष्ट्या दबाव आणायचा। मग तो सरकारवर दबाव आणा, विविध पक्षाच्या नेत्यावरती दबाव आणा, त्यांच्याकडनं आश्वासन घ्या आणि आपली पोळी भाजून घ्या, अशा प्रकारचा उपद्व्याप काही संघटनेने चालवले। त्याच्यातलाच हा धनगर समाजातला एक भाग आहे। कोणालाही देता येणार नाही, कोणालाही करता येणार नाही, पण कधी होईल ज्या वेळेला तुम्ही आम्ही विखरलेले असू, तुमच्या आमच्यामध्ये फाटाफूट होईल, आदिवासी म्हणून आपण जर एकत्र आलो नाही तर याचा निश्चितपणे फायदा होईल आणि म्हणून याच्या पुढे सुद्धा आपल्याला एकत्रित राहिलं पाहिजे, तरच आपण तग धरू शकू। या महाराष्ट्रामध्ये 25 मगाशी गावित साहेबांच्या 25 आमदारांच्या जागा आहेत, आदिवासींसाठी राखीव आहेत, 4 जागा खासदारांच्या आहेत, आदिवासींसाठी राखीव आहे। पण केवळ हे एवढंच नाहीये, पण महाराष्ट्रामध्ये 85 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी आदिवासींनी ठरवलं त्यालाच ते निवडून आणू शकतात। एवढी ताकद या आदिवासी समाजामध्ये आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला एकत्रित राहणं। मगाशी गावित साहेबांनी सांगितलं, आम्ही वरच्या स्तरावरती या संबंधामध्ये खूप सगळे एकत्र आहोत, सगळे पक्ष मतभेद विसरून आम्ही सगळे आमदार एकत्र आहोत, मंत्री एकत्र आहोत। कशा करता? आदिवासींचा हा जो हक्क आहे तो त्यांचा अबाधित राहिला पाहिजे। आम्ही आमदार जरी आता असलो तरी पहिले आदिवासी आहोत हे लक्षात ठेवा। आदिवासी आहोत म्हणून आम्ही आमदार झालो, आदिवासी आहोत म्हणून खासदार झाले, आदिवासी आहोत म्हणून मंत्री झाले। का? रिझर्वेशन कशा करता दिले, रिझर्वेशन आरक्षण कशा करता दिलंय? हा आदिवासी डोंगर ह्याच्यामध्ये राहतो, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, जंगलामध्ये राहतो, त्याची अवस्था काय, त्याचं शिक्षण नाही, त्याचा आर्थिक बाजू नाही। आज जरी बघितलं तरी दारिद्र्य खाली 80% वरती आदिवासी सापडेल तुम्हाला। आणि अशा आदिवासीला जर संरक्षण संसदेने दिलेलं आहे, राष्ट्रपतीने दिलेला आहे, ते हिसकावून घेण्याचा काही लोक प्रयत्न करतायत। याला आपण प्रखरपणे विरोध केला पाहिजे आणि म्हणून याच्या पुढे सुद्धा
जे काही आपल्याला काम करायचे, एकत्रित काम करायचे, सर्व मतभेद विसरून त्यांना काम करायचं. पक्ष वेगवेगळे आहेत, जाऊ द्या, राहू द्या, त्याचा एकमेकावर टीका करायचे, राजकीय दृष्ट्या करू. परंतु अशा प्रकारच्या महाराष्ट्रातल्या काही असे जे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी लोकांनी, या विशेषतः धनगर आणि अन्य जातीच्या लोकांनी दबाव आणलेला आहे. त्या दबावाखाली ते म्हणतात की आमची शिफारस करा. कुठे करा? या आदिवासीमध्ये घालण्यासाठी शिफारस करा. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही दबाव आणलेला आहे की आपल्याला अशा प्रकारची शिफारस करता येणार नाही, त्याच्यामध्ये तरतूदच नाहीये, शिफारस करू शकत नाही. आणि त्यामुळे कोणी अशा प्रकारे सहजपणे आदिवासीमध्ये घुसला अशी शक्यता कमी आहे. पण तरी सुद्धा आपण एकत्रित राहिलं पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे, आदिवासींच्या हक्कासाठी झगडलं पाहिजे. आदिवासी समाज जो मागासलेपणा आहे तो दूर झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आज 1 ऑगस्टला ज्या वेळेला या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, परंतु आज कलेक्टर साहेब पण त्या ठिकाणी भेटले आणि आदिवासींची ताकद आहे, ताकद काय आहे ती ताकद या ठिकाणी आपण दाखवून दिली. अशा प्रकारचे ताकद दिसल्यानंतर या पालघर जिल्ह्याचा जो आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागाला आपल्याला न्याय दिल्याशिवाय दुसरं प्रत्यंतर नाही. अशा प्रकारची त्यांना सुद्धा खूनदार राखलेले, सरकारलाही त्याची जाणीव झाली पाहिजे. अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. आपण सर्वजण अतिशय चांगल्या संख्येने या ठिकाणी आला, त्याबद्दल